त्या बोलतायत. आज एकतर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली. तर अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती. त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले. दुसरं काय आहे माहिती आहे त्यांना. आपने कुछ जानकारी दी आपसे, आपने मीटिंग आज मुलाकात की जो पिछले हफ्ते हुआ शहर में. आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती. न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही, नेमकं कधी जामिनासाठी अर्ज करणार आहे, काय संस्कृती? आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा कळेलच. दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही 3 वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे वक्तव्य केले, 3 वेळेस पुणे पोलीस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून त्यांच्याविरुद्ध आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये. तुम्ही कसं बघता याच्यामध्ये? म्हणजे डिमांड कॉपीमध्ये थेट त्यांच्या पहिल्याच बिल्डिंग मिस्टेक म्हणून सांगितलं. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे. पण तपास अधिकाऱ्यांनी ज्या आत्ताच्या युक्तिवादामध्ये सांगितलं अशा पद्धतीने पुढे मिक्स करणे, पुणे पोलिसांची विधानं अशा पद्धतीने बघता तुम्ही? हे बघा, ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघंही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे, कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतोय. तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न, वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता, खोटे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात, पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं, प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे, पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा काय एकूण तुमच्यावर मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे. ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल. नाही, मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाहीये. असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय. व्हिडिओ आणि चॅट केवलकरांच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे. जी केस NDPS ऍक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी होती आणि ती आहे. ताई, पण आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतः पोलिसांना म्हणजे तुमच्या वकिलांच्या माध्यमातून तर शरद पवारांच्या भेटीनंतर रोहिणी खडसे या माध्यमांशी बोलत होत्या, आपण बघत होतो. आणि यासोबतच आता या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट्स आकांक्षासोबत बघत रहा ABP माझा.